आणि मी गायत्री खोके. आपल्या सर्वांचे वारी जगन्नाथाची या आध्यात्मिक प्रवासात हार्दिक स्वागत. मंडळी, आजच्या या धावपळीच्या जगात प्रत्येक जण काही ना काहीतरी शोधत असतो. कोणी यश, कोणी पैसा, पण मनशांतीचा मार्ग मात्र अनेकांना संतांच्या विचारातच सापडतो. अशाच संत परंपरेचा सुगंध जिथे अनुभवायला मिळतो, अशाच पवित्र स्थळाची आज आपण माहिती घेणार आहोत. मंडळी, प्रत्येक पावलांमागे वारी असते आणि वारी मागे संतांचा आशीर्वाद. असेच महान संत म्हणजे श्री विदेही सद्गुरू जगन्नाथ महाराज. विदेही सद्गुरू जगन्नाथ महाराजांनी आपल्या 16 वर्षाच्या भ्रमंती काळात अनेक गावोगावी भेटी दिल्या आणि ही 16 वर्ष अत्यंत कठीण परिस्थितीची होती. मंडळी, आज आपण आलो विदेही सद्गुरू जगन्नाथ बाबा देवस्थान पावना या गावी. पावना हे गाव चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असून वरोऱ्यावरून 9 किलोमीटर अंतरावर आहे. विदेही सद्गुरू जगन्नाथ महाराज हे आपल्या भ्रमंती प्रवासादरम्यान सर्वप्रथम डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात साल 1993 मध्ये येथे आले होते. यावेळी बाबांनी याच 70 वर्ष जुन्या आंब्याच्या झाडाखाली विश्रांती घेतली आणि इथून पुढील प्रवासासाठी निघाले. यामध्ये ऊन, पाऊस, थंडी यांचा क्षणभरही विचार नव्हता आणि यात मानवाच्या विचाराच्या बाहेरचा त्यांचा प्रवास होता. विदेही सद्गुरू जगन्नाथ महाराजांच्या मूर्तीची स्थापना 15 डिसेंबर 2015 रोजी झाली व दरवर्षी येथे वार्षिकाला 16 डिसेंबर या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यामध्ये पालखी सोहळा, दिंडी, कीर्तन, घुगरी कला व महाप्रसाद मोठ्या उत्साहात येथे साजरा होतो. नमस्कार, मी विजय देवराव घागी, जगन्नाथ बाबा देवस्थानचा अध्यक्ष आहो. 1993 मध्ये इथे जगन्नाथ बाबा आले होते, तेव्हापासून आम्ही इथे घुगरीचा कार्यक्रम, काल्याचा कार्यक्रम पार पाडत आहोत. दरवर्षी 15 आणि 16 तारखेला इथे महाप्रसादाचा कार्यक्रम होत असते. आजूबाजूच्या गावातील भाविक भक्त इथे जमा होत असते आणि मोठ्या उत्साहाने इथे कालाचा कार्यक्रम आम्ही पार पाडत असतो. जय जगन्नाथ. सद्गुरु जगन्नाथ बाबा की जय. विदेही सद्गुरू जगन्नाथ बाबा यांचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.